अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण पूर्ण बोध होण्यास जे पात्र आहेत, जे पूर्ण बोध होण्यास पात्र होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मेव ना परहा. परमपूज्य सद्गुरू मामासाहेब पुढे सांगतात, या एकनाथ महाराजांच्या आयसा जोगा मागे न या ह्याच्यात आता साजणी साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडिला संग, काम क्रोध क्रोध हे जोडिले मांग, केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग. आता साजणी झाले मी निसंग यावर उपनिषदात एक सुंदर गोष्ट आलेली आहे. याज्ञवल्क्य ऋषींच्या मैत्रेयी व कात्यायनी अशा दोन सहधर्मचारिणी होत्या. कात्यायनी प्रपंचात संसारात पूर्णपणे निमग्न झालेली होती, तर मैत्रेयी ही जिज्ञासू होती, मुमुक्षू होती. या दोघींनाही एक एक पुत्र होता. त्याचा संसार असा आनंदात चालला होता. एके दिवशी याज्ञवल्क्य ऋषींनी गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम घेण्याचे ठरविले. त्यासाठी आपल्या पत्नीची परवानगीही त्यांनी घेतली. आपल्या पश्चात त्यांचा योगक्षेम व्यवस्थित चालावा म्हणून त्यांनी आपली स्थावर जंगम मालमत्ता त्या दोघींना समान वाटून टाकली. ते गृहत्याग करून जाण्यास निघाले. तेव्हा मैत्रिणीने पुढे होऊन त्यांना विचारले, हे स्वामी, ही सर्व धनसंपदा मिळाल्यामुळे माझा मृत्यू चुकेल काय? ते ऐकून याज्ञवल्क्य अत्यंत आनंदित झाले. ते म्हणाले, हे मैत्रेयी, हा प्रश्न विचारल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय झालेली आहेस. त्यानंतर त्याने मैत्रेयीचे मुमुक्षत्व बघून तिला बोध उपदेश केला. त्या बोधरहस्याने पूर्ण ज्ञान होऊन मैत्रेयी कृतकृत्य झाली. आपली सर्व मालमत्ता तिने कात्यायनीच्या हवाली केली. त्यामुळे कात्यायनी आनंदित झाली. मैत्रेयी निस्संग होऊन तिला म्हणाली, आता साजणी झाले मी निस्संग. माझ्या मनाची द्विधा परिस्थिती होती. माझ्या मनात येणारे विकल्प आता नष्ट झाले आहेत. मी विकल्प नवऱ्याचा संग सोडला आहे. विकल्प नवऱ्याचा संग सोडल्यानंतर म्हणूनच निवृत्तीकडे वृत्ती झुकू लागली की आपसुकच विकल्परूपी मनोनवऱ्याचा संग सुटतो व त्यामुळे मैत्रेयीसारखी निस्संगावस्था प्राप्त होते, असे श्री एकनाथ महाराज यातून सुचवित आहेत. पुढल्या चरणात महाराज म्हणतात, काम क्रोध क्रोध हे जोडिले मांग, केला मार्ग मार्ग मोकळा सुरंग, आईचा जोगवा 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 मागेन. काम क्रोध हे जणू मांगच. ते जोडले म्हणजे जसे कणीस जोडल्यानंतर त्यातील दाणे बाहेर येतात, तसे कामक्रोध जोडल्यामुळे त्यातील त्याची अशुद्ध वासनामय बीज बाहेर येतात व शुद्ध कामक्रोध उरतो. शुद्ध कामामुळेच भगवंत प्राप्तीची इच्छा निर्माण होते. हे केव्हा होते? तर जेव्हा सद्गुरूंकडून कृपा होऊन शक्ती जागृत होते तेव्हा. म्हणूनच श्री एकनाथ महाराज म्हणतात, केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग. श्री गुरूंच्या कृपेने जागृत झालेल्या शक्तीमुळे मार्ग मोकळा झाला. हा मार्ग कोणता? तर सुषुम्ना किंवा पश्चिम मार्ग. मेरुदंड में बंक नाल है, उलटी गंग कहावई. पश्चिम मार्ग म्हणजे सुषुम्ना मार्ग. माकड हाडात ते छिद्र आहे, पण ते उलटे असल्याने सापडत नाही.
गुरुकृपारूपी सूर्य हे छिद्र मोकळे करतो. मग या सापडून दिलेल्या मार्गाने शरीराचे भान विसरतो. साधना केली असता सुरंग म्हणजे अत्यंत सुंदर असे रंग दिसू लागतात. अशा प्रकारांनी हा मार्ग भरलेला आहे. श्री महेश्वर म्हणतात, नावृत्तं मोक्ष गार्गस्यात् प्रसिद्धं पश्चिमं विना पश्चिमद्वार मार्गेण जायते त्वरितं फलम. म्हणजे मोक्षदायिनी ब्रह्मनाडी सुषुम्ना हीच पश्चिम मार्ग म्हणविली जाते. हा मार्ग प्रसिद्ध आहे. जोपर्यंत सुषुम्नेतून प्राणशक्ती सहस्रारात पोहोचत नाही तोपर्यंत मोक्ष होत नाही. म्हणूनच हा मार्ग मोकळा व्हायला हवा. त्यासाठी सद्गुरूंची कृपा व्हायला हवी. हा सुरंग मार्ग मोकळा झाला की अतिशय दिव्य अनुभव येतात. पण त्यासाठी सद्गुरूंकडून शक्तियुक्त ज्ञानाचा कृपेचा जोगवा मागायला हवा. श्री एकनाथ महाराज पुढील कडव्यात म्हणतात, आईसा जोगवा जोगवा मागुनी ठेविला जाऊनी महाद्वारी महाद्वारी नवस पेढीला. एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला. आईचा जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन. असा श्री गुरुकृपेचा जोगवा प्राप्त झाल्यानंतर नित्यनेमाने साधना केल्याने महाद्वारी किंवा भ्रुकुटीच्या ठिकाणी मन ठेवले जाऊन नवस फेडला गेला. तदनंतर सहस्रारी शिवशक्ती मिलन होऊन ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव ना परहा अशी अनुभूती आली. सगळीकडे मीच व्यापलो आहे ही प्रचिती आली असे श्री महाराज म्हणतात. ज्याप्रमाणे आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहत असताना आपण समरस होतो व आरसा विसरून प्रतिबिंब व आपण वेगळे नाही हे अनुभवू लागतो, त्याप्रमाणे परमात्मा व जीवात्मा ह्यातील वासना आशा तृष्णांचे पटल नाहीसे झाले की अद्वैतानुभूती येते. यावर माझी आई एक सुंदर गोष्ट सांगायची. एक म्हातारी होती. तिच्या नातवावर फार लोभ होता. एकदा म्हातारीच्या मनात आले की आपण पंढरीला जाऊन यावे, पण नातवाचे तर डोळे आले होते, त्यामुळे त्याला बरोबर नेणे शक्य नव्हते. पण मोहही आवरत नव्हता. नातवातही जीव गुंतला होता. शेवटी कसाबसा मनाचा हिया करून म्हातारी निघाली, पण वेशीपर्यंत गेली व परत आली. सुनेने विचारले, काय हो सासूबाई, परत कशा आलात? तर म्हातारी म्हणाली, अगं मी नातवाला बघायला आले, मला त्याची फारच काळजी वाटते. सून म्हणाली, त्याची काही काळजी करू नका, मी बघेन सर्व व्यवस्थित. आणि तिने म्हातारीची काळजी कमी करून तिला पंढरपूरला पाठविले. म्हातारी तेथून काही दिवसांनी परत आली. बघते तर नातू तसाच. तिने हाक मारली, बाळ्या, पण डोळ्यावर पापुत्रा आल्याने बाळ्याला आजी दिसेना. म्हातारीच्या ते लक्षात आले. मग तिने औषधोपचार करून बाळ्याचे डोळे स्वच्छ केले. तेव्हा कुठे बाळ्याला आजी दिसू लागली. तद्वतच वासनांचा आशातृष्णांचा पडदा फाटला की मगच जीव ब्रह्मैक्याची अनुभूती येते. अशी अनुभूती आल्यामुळे जीवशिवाचे अद्वैत झाले आणि त्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे क्षयनम जठरे क्षयनम अशा जन्ममरणाच्या फेऱ्यातून मी सुटलो, मुक्त झालो असे श्री एकनाथ महाराज म्हणतात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे आईसा जोगवा मागेन या कडव्याचा वर परमपूज्य मामांनी जी प्रवचनं केलेली आहेत ती तुम्हाला आजपर्यंत मी ऐकवली. उद्यापासून